बघायला मिळते। एका बाजूने आहे बादल आणि दुसऱ्या बाजूने आहे आपण विशाल। विशाल टू विशाल हे बॅटल मात्र मैदानात रंगताना या ठिकाणी बघायला मिळतंय। यस, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नलचा इशारा। मॅचला आपण या ठिकाणी स्टार्ट करून देतोय। मॅच कडे जाऊया। पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरनं विशाल पारधी राईट आर्म राऊंड विकेटनं पहिल्याच बॉलला खेळायचं होतं, उडवून देण्याचा प्रयत्न। मागे फिल्डर आहेत या फटक्याकरिता तैनात केलेले। एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जाणार नाहीयेत कारण सुरुवातीचं सत्र आहे। सुरुवातीच्या सत्रामध्ये विचार केला तर सिंगल या बॉलवर कन्वर्ट झाली आहे। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय। आता मात्र बादल, पहिल्या बॉलवर विशालने एक धाव काढली, आता बादल आले स्ट्राईकला। या वेळेला बादलची कॅच उडली आहे, कॅच महत्वाची। उमेश लोखंडे त्या ठिकाणी कॅच कंप्लीट करतील। गेल्या मॅचचा हिरो मात्र या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद होत असताना बघायला मिळतोय। विकेटचं पतन, खेळाडू बाद। म्हणून ज्यांची ओळख आहे माधव ठाकरे, ते आपली शैली मात्र मैदानात दाखवत असताना विकेट मिळवून दिली आहे विशाल पारधी। या वेळेला थोडेसे बॅकफुटला गेले, तदनंतर पॉइंट वरनं कव्हर वरनं खेळण्याचा प्रयत्न होता। सजय होईल राऊंड विकेटनं। याही वेळेला लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, बघा पंचांनी दाखवलंय वाईड चेंडू। आगळीवेगळी शैली आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने मात्र या ठिकाणी पंचांनी दर्शवलंय। इट्स अ नॉन प्लेबल वाईड चेंडू। पुढचा बॉल राऊंड विकेटनं गोलंदाज सज्ज होतोय। या वेळेला सुंदर पद्धतीने परफेक्ट फुलर लेनची डिलिव्हरी, ब्लॉक मध्ये चेंडू हाताळलाय। वन मोर डॉट बॉल या ठिकाणी मात्र कंप्लीट होत असताना विशाल पारधी दर्जेदार गोलंदाजी करतोय। बादल बाद झाल्यानंतर वन डाऊनला आलेले बॅटर त्यांना मात्र इथून स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल अमर, कारण वन डाऊनच्या फलंदाजाची जेव्हा जेव्हा खेळाडू लवकर बाद होतात ओपनिंग वाले, तेव्हा मात्र त्या खेळाडूची खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी असते आणि तीच गोष्ट मात्र इथून त्याला प्ले करावी लागेल। अमर आलेत बॅटिंग करण्याकरिता। या वेळेला ओव्हर स्टेप काढून तटवायचं होतं, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतायत आणि वा, उमेश लोखंडे यांची मात्र यष्टांच्या मागे कमालच बघायला मिळाली। विकेटचं पतन, खेळाडू बाद। J
स्वतःच्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये पंचांनी दर्शवलंय. या ठिकाणी कशा पद्धतीच्या विकेट्स आहेत. विकेट मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 2. धावसंख्या आपण पाहिली 2 या अंकावर जोडली गेली आहे. 2 रन्स ऑन अ बोर्ड. 2 धावा जोडल्या गेल्यात. पहिलं षटक संपलंय वेगानं. पहिलं षटक मात्र विशाल पारधीने हाताळलंय. ज्या पद्धतीने त्याने पहिल्या षटकामध्ये वेगवानता त्याच्या बघायला मिळाली. पेस आणि पेस एकच गोष्ट. 2 धावा मात्र खर्चिक केल्या आणि विकेट आतापर्यंत त्याने मिळवून दिल्या त्या म्हणजे 3. नवा गोलंदाज अंकुश गुप्ता हायटेड यावेळी मात्र गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता प्रचंड वेगानं चेंडू हाताळले जात आहेत. डॉट बॉल मैदानात या ठिकाणी कंप्लीट होत असताना बघायला मिळतोय. चला आपण या ठिकाणी लॉट्स पाडतोय. गांधरा आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. गांधरे टीम याही वेळेला उडवायचं होतं. उंची बरीच गाठली आहे. गणेश गायकवाड त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करेल. एकच धाव या बॉलवर मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला ज्याने गेल्या मॅच मध्ये 2 षटकार ठोकलेले तो फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. गांधरे टीम एक प्रतिनिधी पाठवून द्या. प्रीतम येत आहेत. या लवकर या जरा प्रीतम. सजे होईल वरती विकेटनं. या वेळेला मात्र दांडी तर गुल केली आहे परंतु पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा या ठिकाणी मात्र पंचांनी दर्शवलाय. नो चेंडू आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये मात्र पंच दर्शवत असताना इट्स अ नो बॉल. लॉट्स पडतोय. 12th मन आहेत एक एक एक्स्ट्रा प्रतिनिधी त्या ठिकाणी आपण लक्ष द्या. पुढचा बॉल. या वेळेला फटका फसला. बरीच उंची गाठली आहे. तेजस त्या ठिकाणी मात्र पोहोचू शकत नाहीयेत. जनुमान गांधरे वर्सेस कोणे यापुढील होणारी लढत म्हणजे विजयी संघाला आजच्या दिवसातील मात्र अंतिम सामना खेळायचा आहे. मॅचकडे आपण जाऊया. धावसंख्या पहिली स्कोर कार्डवर जोडली गेली आहे ती म्हणजेच 5. सांबळेकर युवा संघ खेळाडूंचा संघ आहे. एक नवा संघ आहे परंतु नवा संघ सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फाईट देताना अभिर 11 आरपी लायन्स वाडा संघाच्या विपक्षामध्ये पहिल्या षटकामध्ये विशाल पारधी यांनी मात्र भेदकता त्यांच्या गोलंदाजीत बघायला मिळाली. या वेळेला मात्र जितक्या वेगानं आला तितक्या वेगानं सरळ बॉलला पाठवून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. मैदानामध्ये पुनर्संजीवनी देणारा. इथून मात्र मॅच टर्न करावी लागेल. या फलंदाजाकडे क्षमता आहे आणि पहिल्या राऊंडला ते पाहिलंय सुद्धा. त्याने या बॉलला सरळ उडवून दिलं. याही वेळेला उडवलंय खरं बॉलला. उंची तर बरीच गाठली आहे. राजा येत आहेत त्या ठिकाणी आणि राजाने सकाळच्या सत्रामध्ये त्याच जागेवर 3 कॅचेस कंप्लीट केल्यात आणि आजची ही त्याची 4थी कॅच. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. जो खेळाडू बहरामध्ये होता तो मात्र यावेळी योगेश बॅक टू डग आउट. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
पंचांचा इशारा येतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी थर्ड अंपायर कडनं. आकाश इकडेच थांबा, इनिंगच्या ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. मॅचकडे जाऊया. तेजस यावेळी बॉलिंग ट्रॅक पण गोलंदाजी करण्याकरिता आले. तेजस भरवाड सकाळच्या सत्रामध्ये ज्याने मात्र महत्वपूर्ण सचिन पष्टे यांची विकेट मिळवून दिलेली, त्यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता अगदी हलक्या हाताने खेळले. बॉल त्या ठिकाणी पहिला पण तर वा काय सुंदर रनिंग बिडीचा विकेट, तारीफ करावी लागेल. अगदी सुंदर, म्हणजे हलकासा बॉल 1 ते 2 सेकंद फक्त हातामध्ये ठेवला. त्या 1 ते 2 सेकंदामध्ये वेगानं मात्र 2 धावा खेळाडूंनी कंप्लीट केल्यात. धावसंख्या पाहिली 2 न वाढून पुढे जात असताना 14-14. धावसंख्या आपण पाहिली तर स्थापित आहे, ती म्हणजेच 14-14. ओव्हर दी विकेटनं या वेळेला फिंगर रोल केल्या बॉलवर. पहिला पंटर तो चेंडू आलाय सरळ लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. वा याही वेळेला सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, अगदी दर्जेदार वेगानं 2-2 धावा कंप्लीट करतायत. या 2-2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट करणं सहजा कोणत्याही खेळाडूंना जमत नाही. मात्र जी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेले फलंदाज त्या ठिकाणी बघायला मिळतात. प्रशांत आणि त्यांची साथ देण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला मात्र पाहिलं तर विशाल, या दोघांमध्ये मात्र ताळमेळ चांगलं बघायला मिळते आणि वेगानं दुहेरी धावसंख्या कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 वाढून स्कोर कार्डचा विचार केला. 16 या अंकावर. या वेळेला फटका चांगला, क्षेत्ररक्षक जज करतोय, आयनुल पासून लांब पडला. एक कंप्लीट, डेफिनेटली 2 होणार यात काहीच शंका नाही. आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. वा तारीफ करावी लागेल. हात द्या, पाणी वगैरे द्या मैदानामध्ये. पाच चेंडू संपले. धावांचा विचार केला तर जाऊन पोहोचली आहे 18. ओव्हर झाल्यावर, यस ओव्हर झाल्यावर पाणी मैदानामध्ये दिलं जाईल. या वेळेला प्रचंड वेगानं हाताळला, परंतु आता पण चवळलेत. वा बघा वाईट चेंडू कशा पद्धतीने दर्शवलंय. होईल पुढचा बॉल. या वेळेला फटका तर सजवलाय. फिल्डर राजा त्या ठिकाणी जज करतोय आणि राजाने आजच्या दिवसामध्ये मात्र कमालच केली आहे क्षेत्ररक्षणामधनं. बघा काय थ्रो केलाय, काय फेक केली आहे तिकडनं डायरेक्ट विकेट किपर जवळ. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपलंय. तिसरा धावा जोडल्या गेल्यात. या 2 न वाढून 21 धावा. षटक संपलं ते म्हणजेच 3 आणि धावा जोडल्या गेल्यात 21. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य आणि सातत्याने या तालुक्यामधील खेळाडूंना पाठबळ देणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी मात्र उपस्थित होते. मनोजी वलटे साहेब यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सन्मानपूर्वक या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम.
मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता युवा प्रतिभा संपन्न खेळाडू दर्पण भोडसे यावेळी गोलंदाजी मार्कवरनं. राईट आर्म ओव्हर दी विकेटने पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहिलं तर प्रशांत आहेत त्यांच्या विपक्षामध्ये. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. दर्पण सज्ज होईल. पहिला चेंडू आपटून टाकलेला बॉल या ठिकाणी मात्र विकेटच्या मागे चूक झाली आहे. पंचांनी दर्शवलं या ठिकाणी फर्स्ट बाउन्सची बॉल मात्र गोलंदाजाला दिली जाते आणि बाईची धाव सुद्धा या ठिकाणी कळवली आहे. म्हणजे 1 फॉर दी ओव्हर. यानंतर तुम्ही अशा पद्धतीचा बॉल जर का हाताळला तर तो मात्र नो देण्यात येईल. चला कोणे 11 कॅप्टन टॉस करण्याकरता या. कोणे 11 कॅप्टन आलेत का? यस. पुढचा बॉल पुन्हा एक मिनिट. बॅटर कडनं वाईट साठी का? ओके. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी रेफर केलाय. थर्ड अंपायर आपण मुख्य मंचावर एका सन्मानाकडे या ठिकाणी जातोय. मनोजी वलटे साहेब उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर या ठिकाणी केला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 बाउन्स ची या ठिकाणी मात्र वॉर्न देण्यात आलाय दर्पणला. येणाऱ्या षटकामध्ये अशा पद्धतीचा बॉल मात्र हाताळता येणार नाही. पुढचा बॉल सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं. या वेळेला मात्र फटका चांगला आहे. आपण पाहिलं पॉईंटच्या दिशेनं खेळून काढलाय. त्या ठिकाणी बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि अखेरच्या क्षणाला मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलंय. डबलमध्ये ही धावसंख्या कन्वर्ट होईल. 2 वाढून स्कोर कार्डचा विचार केला पुढे जात असताना. या वेळेला प्रचंड वेगाने हाताळला. गेले 2 चेंडू पाहिले तर दर्पणने मधल्या टप्प्यावर हाताळलेले हा चेंडू पाहिला तर फलंदाजाला हिंट न लागता मात्र परफेक्ट अगदी वेगानं वाईड यॉर्करच्या स्वरूपामध्ये हाताळला. फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. सज्ज होईल पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्क वरनं वरती विकेटने. या वेळेला फटका चांगला. मागे फिल्डर या फटक्याकरिता तैनात सुद्धा केलेत. एक कंप्लीट केली. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघालेत आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये खेळाडूला परतावं लागेल माघारी. विकेटचं बटन खेळाडू बाद. पुढचा बॉल 5वा बॉल घेऊन दर्पण सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. या वेळेला बॅटची एज घेतली. यष्टी रक्षकापासून वर लॉंग स्टॉपला बॉल चाललाय आणि त्या दिशेची आउटफील्ड मात्र फास्ट आहे. बॉल गळ्यात निघून जाईल. धन 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 करीत सीमा रेषा पार. चौकार. 4 न वाढून स्कोर कार्ड पाहिलं तर 29-29. मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत ज्यापैकी एक 14 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यामध्ये मात्र आपल्या भेटीला एक स्पर्धा येते अर्थातच शिवकृपा वैतरणेश्वर चषक. जी स्पर्धा मात्र तब्बल 1,21,000 रुपये चे ज्या स्पर्धेचं मात्र प्रथम पारितोषिक आहे अशी एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे लवकरच 14 ते 19 जानेवारी. यावेळेला पहिला पण तर सावली क्रिएशन वर लाईव्ह ती संपूर्ण स्पर्धा आपण पाहणार आहोत. मैदानामध्ये आपण काय या ठिकाणी राजाकडनं मात्र चूक होताना बघायला मिळाली. धावचीच्या स्वरूपामध्ये जात असताना मात्र तिसऱ्या धावेकरिता विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. धावसंख्या पहिली 2 न वाढून पुढे जात असताना जाऊन पोहोचली 31-31. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण जाणार आहोत. आकाश आणि दुसऱ्या बाजूने कोणे संघाचे कॅप्टन. चला आपण सुद्धा त्या ठिकाणी पोहोचायचं मायक्रोफोनवर. मी मनोजी वलटे साहेब यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी मात्र टॉस बॉक्स मध्ये सन्मानानं जॉईन व्हायचं. वेलकम. चला आपण टॉस कडे जाणार आहोत. त्या ठिकाणी मात्र
मान्यवर येत असताना नाणेफेक करण्याकरिता हॅलो चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. पुणे संघाचे कॅप्टन रोहन आणि दुसऱ्या बाजूने गांधरे संघाचे कॅप्टन आकाश. मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅचची नाणेफेक केली जाते. बॉलिंग असेल कोणे 11 या संघाकडनं. काटाचा कॉल या ठिकाणी मात्र दिलाय. टॉस जिंकलाय आपण. कोणे 11 या टीमने जास्त वेळ घेणार नाही. काय निर्णय स्वीकाराल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता आमंत्रित केलंय अर्थातच गांधरे या संघाला. जाऊयात मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंग मध्ये तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोनवर जॉईन होतील कुणाल मोकाशी सर. थँक्यू. थँक्यू अदवर. सेकंड राऊंडचा सेकंड सामना तो सध्या मैदानात चालू आहे. दोन टीम एकमेकांच्या विपक्षात आपण पाहतोय. एका बाजूनी टीम अबीर 11 आरपी लायन वाडा आणि त्याच्या विपक्षात टीम आपण मैदानात पाहतोय जय हनुमान सांबले. या दोन टीम मधली ही लढत तर आपण पाहिलं तर 4 ओव्हर पटपट धावसंख्या जी स्कोर कार्ड वर लागली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 31. विजयाकरता 32 धावांचं आव्हान आहे. ते टीम अबीर 11 आरपी लायन वाडा या टीमला 32 धावा त्या इथनं पुढे कराव्या लागतील. येणारे बॉल 24 मध्ये 32 करायचे आहेत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकातनं ओव्हर नंबर 1 करता बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बादल तो मात्र बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होईल. बादलनं मगाशी सकाळी म्हटलं की मी आउट ऑफ फॉर्म होतो आणि इथे पहिलाच बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन तिथे पाठलाग होतोय बॉलचा पाठलाग होतोय. धावा 2 त्या इथे कंप्लीट होतील. त्या 2च्या मदतीने धावसंख्या 0 वरनं 2 वर जातीये. धावसंख्या 2 ती स्कोर कार्ड वर लागतीये. 32 धावांचा पाठलाग तो इथनं करायचा आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव ची स्कोर कार्ड वर ऍड होईल. धावसंख्या 3 स्कोर कार्ड वर लागतीये. 32 धावांचा पाठलाग करतोय तो टीम अबीर 11 आरपी लायन वाडा. पिपुल पाटील आणि टीम आपण मैदानात पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरनं बादल. पुढचा बॉल एक ही धाव सिंगल ची अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. 4 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. या 4च्या मदतीने धावसंख्या जी पहिलं षटक जे प्रगतीपथावर असताना ते आपण पाहतोय बादलचं षटक. समोर रुपेश बैठक स्ट्रोक बॉलला फेकून दिलाय षटकारा करता. 6 धावांकरता रुपेश लोखंडेच्या पाठमधनं दमदार हिट षटकार. वा आता इथे कंप्लीट केल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्या वधारते. स्कोर कार्ड वर 13 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. रंगतदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. अबीर 11 आरपी लायन वाडा आणि त्याच्या विपक्षात टीम
जानमान सांबळे या दोन टीम मधली ती मॅच आहे. ऐनुल आणि रुपेश लोखंडे ओपनिंग पेअर ती सध्या मैदानात आहे. 32 धावांचा पाठलाग होतोय या मॅच मधनं. बादल तो सध्या बॉलिंग ट्रॅक वरन आहे. 4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत झालाय. पुढचाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह न फटका खेचलाय. तिथे साईड स्क्रीन जवळ बॉल जातोय. बॉल गेलाय चौकार. 4. धावसंख्या स्कोर कार्डवर लागते 17 धावा. ऐनुल पुढे आला होता फटका खेळण्याकरता. रनआउटची संधी मात्र फेकी जे आले ना थोडीशी चुकीचे आले आणि मग सिंगल ती कंप्लीट होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्डवर 17 धावा आता स्कोर कार्डवर राहिली आहे. तो ऐनुल त्याच्या विपक्षात पहिला बॉल या ओव्हर मधनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे प्लम स्वरूपानं विकेट जातीये. पहिला हादरा बसतोय तो टीम अबीर 11 आरपी लाईन वाडा या टीमला. विकेट जातीये. ऐनुल शेख बॅटर बाद. ऐनुल बाद झालाय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय उमेशजी लोखंडे. अगदी जर आपण पाहिलं तर नगरसेवक ते मैदानात दाखल होतात बॅटिंग करण्याकरता. क्रिकेटवरचं नितांत प्रेम ते मैदानात घेऊन आलंय. बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल. टीमला गरज आहे आता धावांची. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 18 धावा. तिथे ऐनुल सारखा बॅटर तो परतीच्या प्रवासाला गेलाय. आपण स्पर्धा पाहतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका व शशिकांत स्फूर्ती सरसोळ आयोजित भव्य दिव्य हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. ते खासदार चषक अगदी दर्जेदार स्पर्धा. दुसरा दिवस या स्पर्धेचा. अगदी नामांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा ती आपण पाहतोय. अगदी स्वतःचा बचाव करत हा फटका खेळलाय. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तो बॉल पर्यंत जाऊन पोहोचतोय. सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाती. 19 धावा स्कोर कार्डवर लागलात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अमरला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. मोठा फटका खेळायचा होता. बीट झालाय. बॅटर का मोठ्या फटक्याच्या शोधात होता मात्र तिथे डॉट बॉल त्याची उद्घोषणा होतीये. निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. सव्यात मॅच मध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला थोडा उशिरानं खेळाडू आलाय. तत्पूर्वी सिंगल ती कंप्लीट होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1 न वाढेल. 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो टीम अबीर 11 आरपी लाईन वाडा. अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल तो ओळखला होता आणि सोडून देण्यात ते पसंत केलंय उमेशनं. वाईट बॉल नॉन क्लेबल चेंडू. एक्स्ट्राची धाव ती दिली जातीये. या वाईटच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1 न वाढतीये. 21 धावा स्कोर कार्डवर लागला तर टीम वाडा टीमच्या. अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं तर 10 धावांची गरज आहे. इथनं झेल तो सुटलाय. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. रुपेश लोखंडेला आपण पाहतोय ज्याच्या नावावर 6 बॉल 6 षटकारांचा चिंचगडच्या मैदानावर एक रेकॉर्ड आहे. तो सध्या मैदानात आहे. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल इथे द स्टँड ऑन डिलिव्हर्ड पाठवलाय षटकाराकरता. थांबेल तो रुपेश लोखंडे कुठे. ठोकलाय षटकार. 6.
चौयात मॅच मध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं रुपेश लोखंडेच्या विपक्षात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू त्याची सांगता होतीये. चार धावांची अजूनही गरज आहे या मॅच मधनं. रुपेश लोखंडेला आपण मैदानात पाहतोय, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. डॉट बॉल तो या अगोदरचा चेंडू हाताळलाय. ते दिशा बिघडली आहे गोलंदाजाची म्हणायला हरकत नाहीये. व्हाईट बॉल तो इथनं आलाय. त्या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. 29 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. 32 पर्यंत जायचंय विजयाकरता. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. रुपेश लोखंडे ऑन बॅटिंग मार्कवर मोठ्या फटक्यांकरता सातत्यानं ओळख त्याची राहिली आहे. इथनं गॅप मध्ये आहे 2 क्षेत्ररक्षक, त्यामधला बॉल जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप. आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं खेळ खलास विजयी झालाय तो टीम आबिर 11 आरपी लाईन वाडा. आणि बाय देखील भेटली आहे. म्हणजे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम जयनमान गांधरे आणि त्याच्या विपक्षात दोन हात करेल ती टीम कोणी 11 संघ. चार ओव्हरची मॅच ती आपण पाहणार आहोत नेक्स्ट